नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण या ठिकाणी 24 जिल्ह्यांच्या रिक्त जागांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे. संपूर्ण बघणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत, ज्याच्यामध्ये काही चालकच्या जागा असणार आहेत आणि या ठिकाणी जिल्हा पोलीसच्या देखील जागा असणार आहे. एकूण 24 जिल्ह्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी अजूनही वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, पहिला जिल्हा आहे या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्हा. नागपूरसाठी बघू शकता 741 जागा रिक्त आहेत. या जागांमध्ये 5-10 जागांसाठी या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतो, याचा अपडेट घ्यायचा आहे. आणि बाकी सेम जागा असणार आहे, फक्त 2-3 जागांचा किंवा 5-10 जागांचा कमी जास्त होऊ शकतो. तर या ठिकाणी दुसरा पॉईंट आहे मुंबई शहर. मुंबई शहरसाठी या ठिकाणी मागील वर्षी 7,000 प्लस जागा रिक्त होत्या, परंतु या वर्षी 6,320 जागा रिक्त आहेत. या जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी बघू शकता 3 जागा अमरावती ग्रामीण. अमरावती ग्रामीणचे बघू शकता 200 प्लस जागा रिक्त आहेत अमरावती ग्रामीणसाठी. चौथ्या क्रमांकाला आहे बीड जिल्हा. 1000 बघू शकता, सॉरी, 170 जागा रिक्त आहेत बीड जिल्ह्यासाठी. 5व्या क्रमांकाला आहे हिंगोली पोलीस. 72 जागा रिक्त आहेत हिंगोली पोलीसमध्ये. या जागा सर्व भरल्या जाणार आहेत. 6व्या क्रमांकाला आहे गोंदिया पोलीस. 210 प्लस जागा रिक्त आहेत गोंदिया पोलीसमध्ये. 7व्या क्रमांकाला आहे धाराशिव पोलीस. 139 प्लस जागा रिक्त असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. 17,000 बघू शकता, 17,500 प्लस जागा आलेल्या बघायला भेटतील पोलीस भरतीमध्ये. जळगाव पोलीस 193 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस 819 जागा रिक्त आहेत, हा अहवाल आलेला आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदर पोलीस 720 जागांसाठी ही भरती होईल. त्याच्यानंतर सोलापूर शहर पोलीस 324 जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर पुणे लोहमार्ग आहे. हे लोहमार्ग बघू शकता 141 प्लस जागा असणार आहेत पुणे लोहमार्गमध्ये. त्याच्यानंतर आहे मुंबई लोहमार्गमध्ये 878 सर्वात सोपा पेपर या ठिकाणी आलेला बघायला भेटला होता तुम्हाला 2021-22 मध्ये. 878 जागा रिक्त आहेत मुंबई लोहमार्गमध्ये. त्याच्यानंतर वर्धा पोलीस या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे. 89 ते या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 87-88 किंवा 89 जागा रिक्त आहेत. याच्यामध्ये 1-2 जागा कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे नाशिक पोलीस. बघू शकता 450 प्लस या जागा 100% वाढणार आहे. 400 प्लस जागा रिक्त आहेत नाशिक पोलीसमध्ये. रिक्त जागांच्या अहवालामध्ये रायगड पोलीस 400 प्लस याच्यामध्ये देखील जागा वाढणार आहेत. त्याच्यानंतर अहमदनगर पोलीस, अहमदनगर जिल्हा पोलीस 500 प्लस जागा आहेत रिक्त, याच्यामध्ये देखील जागा वाढ होणार आहे. त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस, ग्रामीण हे 122 प्लस जागा आहेत ठाणेमध्ये ग्रामीण पोलीसमध्ये. आणि त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण चालक, या ठिकाणी चालक आहे 40 प्लस जागा रिक्त येणार आहेत. त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस 829 जागा रिक्त आहेत, या जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर 21 नंबरला आहे वाशिम जिल्हा पोलीस. 115 प्लस जागा रिक्त असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. दुसरा आहे जालना पोलीस. 186 प्लस जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस 350 प्लस जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर शेवटला आहे या ठिकाणी बघू शकता पुणे वाहन चालक पोलीस. पुणे वाहन चालक पोलीस 203 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता 17,500 प्लस जागा या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.